नमस्कार मंडळी, श्वेताज क्रिएशन्सच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। मंडळी, तिन्ही सांजेला देवाजवळ दिवा लावायची आपली पद्धत। निरांजन लावला तर त्यातली वात काडेपेटीतल्या काडीने किंवा बोटांनी सहज पुढे सरकवून आपण दिवा लावून घेतो। पण जर दिवा असा मधल्या वातीचा असेल तर ही वात लावताना थोडी सांभाळून लावावी लागते। म्हणजे वात लावायची म्हणून वातीवरची काजळी काढून वात वर ओढली तर बरेच वेळा ती खूपच वर येते आणि मग तिला छोटी करायच्या नादात खालच्या बाजूने वात ओढली तर ती खूपच आत जाते। ही आत गेलेली वात चिमटीत धरून काढण्यात वेळ आणि आपले प्रयत्न वाया जातात। तर असा हा मधल्या वातीचा दिवा लावायला सोपा जावा ह्यासाठी मी याची आयडिया तुमच्या बरोबर आज शेअर करतेय। कदाचित तुमच्यापैकी अनेकांना हे माहीतही असेल, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ। असा जो छोटा पुढे निमुळता होत गेलेला चिमटा येतो ना, त्यांनी ही वात वर काढणं सोपं जातं। दिवा लावून झाल्यावर जेवढी दिव्याची ज्योत हवी त्याप्रमाणे ह्या चिमट्याच्या सहाय्याने वातीची उंची कमी जास्तही करता येते। हा असा उपाय दिवा लावताना 12 महिने करता येईलच, पण उद्यापासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी अशा पद्धतीने चिमट्याच्या सहाय्याने दिवा न मालवता वातीला वर धरलेली काजळी काढताही येईल आणि दिव्याची वात वरही सहज घेता येईल। नवरात्रीत तेवणाऱ्या अखंड नंदादीपासाठी ही आयडिया नक्कीच तुम्हाला उपयोगी होईल। निरांजन, समई किंवा कोणत्याही स्वरूपातला दिवा असला तरी वातीवरची काजळी ह्या चिमट्यानी दिवा तेवत असतानाच तुम्ही काढून घेऊ शकता। तर मंडळी, दिव्याची ज्योत मोठी अथवा बारीक करण्यासाठी हा चिमट्याचा उपाय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। हा उपाय इतरांना कळण्यासाठी त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा। अशाच छोट्या मोठ्या आयडियांसाठी सोबत राहा।